नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक अशा व्यवसायाबद्दल चर्चा करणार आहोत, अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो व्यवसायाला कोणी सिरियसली घेत नाही, परंतु या व्यवसायामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि हा व्यवसाय जर लोक करत असतील ना तर लाखोची कमाई आज करतात। आपल्या सभोवताली हा व्यवसाय बरेचसे जण करतात आणि त्याच व्यवसायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्यवसाय म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर बिझनेस नावाचा व्यवसाय आहे ना, याच्याबद्दल आपण इथे आज चर्चा करणार आहोत। खूप पोटेन्शियल आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर हा व्यवसाय काय असतो, त्याच्यानंतर हा व्यवसाय कसा सुरू करायचा, त्याच्यानंतर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय काय लायसन्सेस लागतात, त्यानंतर याच्यामध्ये कमाई किती होते, सुरुवात कुठून करायची, कशी करायची, याची मार्केटिंग कुठे करायची आणि ऑर्डर कशा मिळवायच्या, तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। शेवटपर्यंत राहा या व्हिडिओमध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता येतील। आणि जर तुम्हाला सुद्धा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्की तुमची लोकेशन आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही तुमच्या कुठल्या लोकेशनला आहात आणि तिथे काय पोटेन्शियल आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी। तर कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय म्हणजे नेमकं काय बुवा, तर थोडक्यात सांगतो। जसं कंपन्याला बांधकाम साईट, फॅक्टरी, हॉटेल, बँक्स, त्याच्यानंतर कंपन्या यांना आहे ना कामगार लागतात। आता हे सगळे कामगार डायरेक्ट सांभाळायचे म्हणजे यांचा खूप खर्च असतो, तर हा खर्च कंपन्यांना परवडत नाही, हा बँकांना परवडत नाही। मग बँका काय करतात किंवा ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात तर हा खर्च आउटसोर्स करतात। हे लोक बघतात की बुवा कोणाला तरी एक जणाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात की तू आम्हाला एवढी मॅनपॉवर सप्लाय कर आणि हे ॲग्रीमेंट करून त्यांच्यासोबत हा व्यवसाय करता येतो। तर कंपन्या काय करतात मग अशावेळी कॉन्ट्रॅक्टरला पैसे पुरवतात, कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात वर्किंग आवर्सचे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर ते कॉन्ट्रॅक्टर बनणार असाल, तुम्ही जर तो व्यावसायिक बनणार असाल तर तुम्ही तुमच्या त्या कामगाराला पैसे देता आणि ती कामगाराची जी काही सेवा आहे ती त्या कंपनीला पुरवतात। अशा प्रकारचा एक थोडक्यात हा व्यवसाय राहतो। तर त्याच्यानंतर हा व्यवसाय कोण कोण करू शकतो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुमच्यासारखा शेतकरी, माझ्यासारखा शेतकरी किंवा माझ्यासारखा नोकरदार कोणीही हा व्यवसाय करू शकतो। फक्त जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या नावाने हा व्यवसाय करता येणार नाही, तुम्हाला कोणीतरी अशा माणसाच्या नावाने व्यवसाय करावा लागेल जो नोकरीशी किंवा कुठल्याही क्षेत्राशी निगडीत नाही आहे। फॉर एक्झाम्पल मी आता नोकरीमध्ये, तर मला हा व्यवसाय करता येणार नाही, परंतु माझ्या मिसेसला हा व्यवसाय करू शकते। तर अशा प्रकारे हा व्यवसाय जो नोकरदार आहे माणूस आहे तो चालवू शकतो, शिक्षक चालवू शकतो, कोणीही चालवू शकतो। तर खूप सोपं आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी। त्याच्यानंतर तर मी हे सांगत होतो की हा व्यवसाय कोण करू शकतं, तर ज्याच्याकडे थोडेफार कनेक्शन्स आहेत, मी तर म्हणतो कनेक्शन सगळ्याकडेच असतात, तर ते सगळे या व्यवसायासाठी इलिजिबल आहेत। ज्याला लोकांशी बोलता येतं, ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे, तो माणूस हा व्यवसाय करू शकतो। त्याच्यानंतर ज्याला गावात किंवा शहरात भरपूर मजूर माहीत आहेत, असा माणूससुद्धा हा व्यवसाय करू शकतो। नेक्स्ट गोष्ट म्हणजे शिक्षण। तर मित्रांनो, शिक्षण काय लागतं याच्यासाठी, तर खरी गोष्ट म्हणजे अशी आहे की याच्यासाठी शिक्षण खूप मोठं असं काही स्पेशल शिक्षण वगैरे लागत नाही। तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर बनवायचे, 10वी पास असाल, 10वी नापास असाल तरीसुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनू शकता। नेक्स्ट म्हणजे कॅपिटल। सुरुवातीला किती कॅपिटल लागतं, तर सुरुवातीला खूप कमी कॅपिटल लागतं, खूप कमी, म्हणजे तुम्ही थोड्या पैशामध्ये सुद्धा 10-5 हजार रुपये, 15-20 हजार रुपयामध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता। जास्तीत जास्त काय लागेल म्हणजे तुम्हाला खर्च सुरुवात करण्यासाठी तुमच्या रजिस्ट्रेशनचा खर्च, बिझनेस स्टार्टअपचा खर्च आणि थोडंफार सॅलरी वगैरे तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये द्यायची असेल तर या गोष्टीचा तुम्हाला खर्च लागेल। एवढे पैसे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एवढ्या पैशावरती तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। त्याच्यानंतर ऑफिसची गरज आहे का मित्रांनो, खरं म्हणजे ऑफिस पाहिजे, पण तुम्ही जर नसेल तर घरातून सुद्धा हा व्यवसाय करू शकता। आणि बांधकाम क्षेत्रातील शेतीमजूर असलेल्या, गावातून असलेले लोक, जे लोक आहेत ते या व्यवसायामध्ये यशस्वी होतात। आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला सांगतो सारे परप्रांतीय लोक येऊन इथे हा व्यवसाय करतात। मोठमोठ्याल्या इन्स्टिट्यूशन, मोठमोठ्याल्या कंपन्या ह्या परप्रांतीय लोकांनी काबीज केलेल्या आहे। आपण मराठी माणूस आहे ना, पाटीलकी करतो आणि असल्या व्यवसायामध्ये उतरत नाही। परंतु तुम्हाला सांगतो, मी ज्या कंपनीमध्ये आहे, मी ज्या बँकेमध्ये कामाला आहे, इथे म्हणजे ऑन रेकॉर्डवरती जर तुम्ही बघाल ना तर 1.5-2 लाख लोक काम करतात आणि त्याच्यामध्ये असे बरेचसे लोक आहेत जे हा व्यवसाय करून पैसे कमवतात आणि सगळे परप्रांतीय आहेत त्याच्यामध्ये। सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे। कोणकोणत्या क्षेत्रामध्ये स्कोप आहे। नेक्स्ट तर मित्रांनो, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे खूप प्रकार आहेत। त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन,
बांधकाम साईट, रोड, ब्रिज, फॅक्टरी, वेअरहाऊस, ॲग्रिकल्चर, बँक्स, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल, कॅटरिंग, त्याच्यानंतर मॉल, ऑफिसेस, हॉस्पिटल, पोर्ट, लॉजिस्टिक, त्याच्यानंतर लोडिंग, अनलोडिंग, सिक्युरिटीसुद्धा सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी गार्डचा बिझनेस. एवढ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं स्कोप आहे आणि प्रचंड मागणी आहे व्यवसायासाठी. तर तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासारख्या मोठमोठ्या शहरामध्ये असाल जिथे मोठमोठाले MIDCs आहेत, तिथे हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. छोट्याल्या गावातसुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्याल्या संगमनेर, श्रीरामपूर असल्या मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी तिथेसुद्धा हा व्यवसायाला बऱ्यापैकी स्कोप आहे. पण तुम्हाला जर एकदम एक्स्ट्रीम लेवलचा स्कोप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा शहरामध्ये हा व्यवसाय केला पाहिजे जिथे MIDCs आहे, जिथे इंडस्ट्रियल एरिया आहे. अशा एरियामध्ये या व्यवसायाला खूप स्कोप आहे, खूप मागणी आहे, प्रचंड मागणी आहे लेबरचा. माझे बरेचसे मित्र हा व्यवसाय करतात. म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये काम करतो ना तिथले ऑफिस बॉयसुद्धा डायरेक्ट न घेता कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत, आउटसोर्स केलेले आहेत. म्हणजे कंपनी त्यांना 24,000 रुपये पगार देते कॉन्ट्रॅक्टरला आणि ते त्या माणसाला फक्त 10, 12, 15,000 रुपये पगार देतं. म्हणजे इतका सगळा स्कोप आहे, तुम्ही समजून घेऊ शकता याचं किती भयंकर याच्यामध्ये प्रॉफिट हे लोक कमवतात. सर्वात महत्त्वाचा बाजू म्हणजे लिगल आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं यासाठी आणि काय लायसन्सेस लागतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आणि लिगल असणारा बाजू म्हणजे ती असं आहे की रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशनसाठी तुमच्याकडे शॉप ॲक्ट असलेलं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रोप्रायटरशिप फर्मवरती बिझनेस करत असाल, म्हणजे इंडिव्हिज्युअली जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करू शकता. काय 200-250 रुपयात हे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातं. याच्या बेसिसवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही लोकल म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे जिथे जी संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तिथे तुम्ही या तुमच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन सुरू करून हा व्यवसाय सुरू करू शकता. रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, कुठे करायचं याची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याची माहिती तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये देऊ. त्याच्यानंतर याचं GST लायसन्स हा महत्त्वाचा आहे. सेवा पुरवताय ना तुम्ही, GST लायसन्स लागतं तुमच्याकडे. GST लायसन्स काढू शकता. GST लायसन्स काढण्यासाठी खर्च येत नाही. स्वतः जर काढताल तर आणि दुसऱ्याकडून काढून घेणार तर 200-500 रुपये ते घेईल, एवढा खर्च तुम्हाला लागतो. परंतु GST आहे ना, दर महिन्याला तुम्हाला GSTच्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट कराव्या लागतात. जर हे लायसन्स काढतात तर हे काढावं लागतं तुम्हाला, हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे PF, ESIC रजिस्ट्रेशन असे 20पेक्षा जर जास्त कामगार तुमचे झाले, म्हणजे सुरुवात तुम्ही एका कामगारापासून करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला काही जास्त रजिस्ट्रेशनची गरज नाही. जसा तुमचा व्यवसाय मोठा होईल, तुमच्याकडे 20पेक्षा जास्त लोक जर कामाला आले तर मग तुम्ही मात्र ESIC किंवा PF वगैरे ह्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला अप्रोच व्हावं लागतं आणि इथेसुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन खूप सोपं आहे. एखाद्या तज्ज्ञाला हाताखाली धरून त्याला 600-500 रुपये देऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. नेट कॅफेवाला तुमचं हे काम करू शकतो. त्याच्यानंतर उद्यम वगैरे असल्या काही जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते करू शकता. स्वतः केलं तर फ्रीमध्ये होईल, दुसऱ्याकडून केलं तर 600-500 रुपये तो त्याची तुमचे सेवा चार्ज वगैरे घेईल. तर असं आहे. आता नेक्स्ट आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुरुवात कशी करायची. तर मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आहे ना, आता आपण एक प्रॅक्टिकल प्लॅन बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नेटवर्क तयार करा. तुमच्या गावामध्ये, तुमच्या वस्तीमध्ये किती कामगार उपलब्ध आहेत त्याची आयडेंटिफाय करा. एक WhatsApp ग्रुप तयार करा आणि याच्यामध्ये सगळ्या कामगारांना ॲड करा. त्याच्यानंतर जसं जसं काम येईल ते तसं तुम्ही त्या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामगारांशी संपर्कामध्ये राहू शकता आणि हा व्यवसाय करू शकता. त्याच्यानंतर क्लायंट शोधा. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात डिफिकल्ट टास्क काय आहे तर पहिला क्लायंट शोधणं. पहिल्यानंतर दुसरा क्लायंट शोधणं तेवढं अवघड नाही, परंतु तुम्हाला जर पहिला क्लायंट शोधायचा असेल, फर्स्ट ऑर्डर मिळवायची असेल तुमच्या व्यवसायासाठी, तर हे काम खूप अवघड जातं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप फिरावं लागतं, कारण तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नसतात. जर तुमच्याकडे माझ्यासारखे कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये ऑर्डर मिळवून देऊ शकतो आणि तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये उतरू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पहिलं पाऊल ठेवू शकता. तर आता क्लायंटच्या ऑर्डर कशा मिळवतात. तर मित्रांनो, तुम्ही कंपनीमध्ये जायचं, कंपनीमध्ये HR भेटायचं, तिथं त्यांना सांगायचं की मी कामगार देतो, तुमची मार्केटिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोच करायच्या. त्याच्यानंतर त्यांना जशी गरज पडेल, गरज ताबडतोब जनरेट होत नाही, गरज आहे ना ही नंतर जनरेट होते, परंतु तुम्ही तुमचं कार्ड, तुमचं मार्केटिंगचं लेफलेट जर तुम्ही तिथं ठेवलं तर ते नक्की तुम्हाला संपर्क करतात आणि मग याच्यातून तुमचा बिझनेस वाढायला सुरुवात होते. तर रेट पर वर्कर पर डे किती आहे याचं ॲग्रीमेंट असतं. हे ॲग्रीमेंट तुम्ही तुमच्या कंपनीसोबत बनवायचं, ते ॲग्रीमेंट तुम्ही त्यांना द्यायचं आणि या सगळ्या गोष्टी इथून
ठरतात. तर तुमच्याकडे काही रेकॉर्ड्स किपिंगसुद्धा तुम्हाला महत्त्वाची आहे. रेकॉर्ड किपिंगची कलासुद्धा तुमच्याकडे आली पाहिजे. तर तुम्हाला जसं अटेंडन्स रजिस्टर, त्याच्यानंतर वेजेस रजिस्टर, हे असले काही रजिस्टर हे कायद्याने ठेवणंसुद्धा बंधनकारक आहे. तर असे रजिस्टर तुम्हाला तुमच्याकडे मेंटेन करावे लागतात. सोपा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट लागला तर कमेंट करा, आपण तुम्हाला देऊ तो फॉर्मॅट. त्याच्यानंतर सर्वात आवडता प्रश्न म्हणजे पैसे किती मिळतात याच्यामध्ये. तर मित्रांनो, समजा जर तुम्ही 50 कामगार एका फॅक्टरीमध्ये पुरवता आणि क्लायंट तुम्हाला 600 रुपये पर वर्कर पर डे देतो, तर किती झाले त्याचे पैसे. तुम्ही कामगार आणि 600 रुपये तुम्हाला एम्प्लॉयर देतो, त्याच्यानंतर तुम्ही कामगाराला 520 रुपये पर डे देता. तुमचा नफा जवळपास 80 रुपये झाला कामगारामागे. 8×45 म्हणजे तुम्हाला 80 पर वर्कर पर डे जर पडले ना, जवळपास 80 गुणिले 26 दिवस म्हणजे जवळपास 1,04,000च्या आसपास तो जातो तुमचा. 50 कामगार जर असतील तर एवढं तुमच्याकडे प्रॉफिट याच्यामध्ये वाढतो. म्हणजे अशा प्रकारचा व्यवसाय जो प्रॉफिट आहे तुम्ही इथून कमवू शकता. जसे जसे क्लायंट वाढत जातात तसे तसे कमाईसुद्धा वाढत जाते. म्हणजे मी आत्ता काय सांगत होतो, उदाहरण तुम्हाला कळलं नसेल. उदाहरण ॲक्च्युली इथं माझ्याकडे थोडंसं लिहिण्यामध्ये मिसमॅच झालं. परंतु जेवढी कमाई आहे तुमची, म्हणजे पर डेवरती जेवढी कमाई 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000पर्यंतसुद्धा कमावणारे लोक आपल्याकडे आहेत. आपल्याकडे म्हणजे जिल्हा लेवलवरती. जर तुम्ही ऑल इंडिया लेवलवरती बघितलं तर असेसुद्धा कामगार, असेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आणि असे कॉन्ट्रॅक्टर करोडो रुपये कमवतात त्याच्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून. आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीला त्यांचे माणसं ते सप्लायर करतात आणि एकदम उच्च कोटीच्या हाय लेवलवरती हा बिझनेस केला जातो. तर असे म्हणजे मी जसं अशा लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे 100, 200, 500 कामगारापर्यंतसुद्धा लोक आहेत आणि ते महिन्याला 3, 4, 5 लाख रुपये सहज कमावतात या बिझनेसमधून. म्हणजे जास्त मी तुम्हाला जो आकडा सांगितला आहे ना, तो मिनिमम सांगितला आणि कोणाचं नाव मी इथे घेऊ शकत नाही तर मी नावसुद्धा घेतलं असतं, कारण काय असं प्रायव्हसी कन्सर्न असतो आहे ना. त्याच्यानंतर आव्हाने आणि सोल्युशन्स काय असतात या बिझनेसमध्ये. तर मित्रांनो, या बिझनेसमध्ये बरेचसे आव्हानं असतात, बरेचसे चॅलेंजेस असतात. ते तुम्हाला हँडल करावे लागतात. त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत. सोपं म्हणजे एवढं काही टेन्शनचं काम नाही आहे ते. जसं की तुमच्याकडे जर बऱ्याच वेळेस काय होतं, कामगार वेळेवर येत नाहीत. तुमच्याकडे एक्स्ट्रा कामगार असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला ज्याच्याकडून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले तो नाराज नाही झाला पाहिजे. तो जर नाराज झाला तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकतं. तर अशा वेळी आपल्याला स्ट्रिक्ट एक्स्ट्रा कामगार पाहिजे. म्हणजे एखाद्याला काही काम आला अर्जंट, पटकन तिथं रिप्लेसमेंट आपली गेली पाहिजे. क्लायंट नाराज नाही झाला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, क्लायंट जो आहे तो पेमेंट उशिरा करतो. तर अशा वेळी तुम्ही ॲग्रीमेंट करा, लेबर लॉ कम्प्लायन्सेस करा. या सगळ्या गोष्टी जर असतील तुमच्याकडे तर तुम्हाला तुमचे पैसे लवकर आणि वेळेवरती मिळण्यासाठी खूप मदत होते. त्याच्यानंतर मित्रांनो, लेबर कॉन्ट्रॅक्टर बिझनेस हा असा एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट, स्टेडी इन्कम आणि अनलिमिटेड ग्रोथ आहे. महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे सध्या, त्यामुळे लेबरची मागणी कधीही कमी होणार नाही आहे. म्हणजे तुम्ही आज जर पाऊल टाकलं नाही या बिझनेसमध्ये तर येणाऱ्या काही काळामध्ये तुम्ही लखोपती, करोडपती होऊन जाल. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नेटवर्कमध्ये एक 10-15 कामगार आयडेंटिफाय करा, जवळच्या एखाद्या साईटला भेट द्या आणि आपलं रजिस्ट्रेशन करा. त्याच्यानंतर तुम्हाला बोललं पाहिजे. बोलल्याने तुमचा बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला मोठा करू शकतो तुम्ही, आणि असं मला वाटतं बघ. तर आता आपण इथे थांबूया या व्हिडिओमध्ये, कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. मोठा व्हिडिओ झालेला असल्या कारणाने तुम्ही पण बोर झालेले असणार ना. तर इथे थांबू आपण आणि नवीन व्हिडिओमध्ये बोलू. आपल्याकडे नवीन वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे टॉपिक आहेत. जर तुमच्या मनामध्ये सुद्धा काही टॉपिक असेल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, टाका. किंवा जर तुम्हाला तुमचा आयडिया शेअर करायची असेल तर मला नक्की कळवा. आपण लाईव्ह सेशनवरती घेऊ. लाईव्ह सेशनवरती आपण आपली आयडिया शेअर करू आणि बघूयात. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, तर करायची असेल तर नक्की करू शकता. काही प्रॉब्लेम जर आला तर नक्की कमेंट करा, आपण नक्की तुमची मदत करू. तर आता इथेच थांबूया, परत भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.